नमस्कार मित्रांनो, जिओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भारतातील प्रमुख सरोवरे या सरोवरांचा अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये जी प्रमुख सरोवरे आहेत ती सरोवरे कोणत्या राज्यात आहेत, ते राज्य आणि त्याचबरोबर यापैकी खाऱ्या पाण्याची सरोवरे कोणती आहेत आणि गोड्या पाण्याची सरोवरे कोणती आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. मित्रांनो, या व्हिडिओवर आधारित बऱ्याच अंशी आपल्याला भारतातील प्रमुख सरोवरांचा अभ्यास करत असताना बरीच माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहावा, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ही ठरू शकते. तर चला जाणून घेऊया भारतातील प्रमुख सरोवरे. मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. मित्रांनो, भारत म्हटलं की भारताच्या उत्तरेकडचं जे ठिकाण आहे त्याला आपण जम्मू काश्मीर म्हणतो. आणि या जम्मू काश्मीरमध्ये दोन सरोवरे आहेत. एक आहे उलर सरोवर आणि दुसरं आहे दाल सरोवर. जम्मू काश्मीर प्रामुख्याने मित्रांनो पूर्वी राज्य होतं, परंतु आता त्याला संघराज्याचा दर्जा दिलेला आहे. दोन भाग त्याचे केलेले आहेत आणि या दोन भागाचे दोन संघराज्य या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतं. लडाखचा एक प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक प्रदेश, असे दोन संघराज्य या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या राज्याचा दर्जा या ठिकाणचा काय झालेला आहे, कमी झालेला आहे आणि संघराज्य करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी असलेली जी दोन्ही सरोवर आहेत, उलर सरोवर आणि दाल सरोवर, ही दोन्ही सरोवर मित्रांनो गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. बघा, दोन्ही सरोवरे गोड्या पाण्याची आहेत. त्याचबरोबर तिसरं सरोवर महत्वाचं आहे ते म्हणजे राजस्थानमधील सांबर सरोवर. राजस्थानमधील हे सांबर सरोवर जे आहे ते भारतातील सर्वाधिक क्षार असलेलं सरोवर आहे. म्हणजे क्षारयुक्त पाणी या ठिकाणी अधिक आहे. मित्रांनो, हे भारतातील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबर सरोवर हे राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असलेलं सरोवर जे आहे त्याला लोणार सरोवर असं म्हणतात. मित्रांनो, हे लोणार सरोवर जे आहे ते उल्कापात झालेला होता आणि त्या उल्कापातामुळे निर्माण झालेलं असं हे सरोवर आहे. हे देखील सरोवर मित्रांनो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. म्हणजे लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, लक्षात ठेवा. लोणार सरोवर एक भारतातील वैशिष्ट्यपूर्ण सरोवर आहे, कारण या लोणार सरोवरातील पाण्याचे रंग बदलतात. ते पाण्याचा रंग बदलत असल्या कारणानं या सरोवराला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं हे जे सरोवर आहे, प्रामुख्यानं अनेक पर्यटक या ठिकाणी भेटीसाठी येतात. आशिया खंडातील हे महत्वपूर्ण सरोवर आहे मित्रांनो. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जाण्याचा जर योग आला तर जरूर जायला काही हरकत नाही मित्रांनो. त्यानंतर पुढचं सरोवर येतं ते म्हणजे चिल्का सरोवर. चिल्का सरोवर जे आहे ते ओडिसा राज्य जे आहे त्या ओडिसा राज्यामध्ये असलेलं हे सरोवर मित्रांनो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे ओडिसा राज्यामध्ये. त्यानंतर पुढचं सरोवर येतं कोलेरो सरोवर जे आहे हे आंध्र प्रदेशमध्ये येतं आणि आंध्र प्रदेशमध्ये असलेलं हे कोलेर सरोवर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. गोड्या पाण्याचे. त्याचबरोबर पुलिकित सरोवर. आता पुलिकत सरोवर हे देखील मित्रांनो आंध्र प्रदेशमध्येच येतं. तर हे सरोवर जे आहे हे मात्र खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे म्हणजे पूर्व किनारपट्टीला कोलेरो हे जे सरोवर आहे ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि चिल्का सरोवर आणि पुलिकत सरोवर हे दोन्ही सरोवर खाऱ्या पाण्याचे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर केरळमध्ये वेबनाड किंवा बेबनाड या नावाने ओळखलं जाणारे जे सरोवर आहे हे सरोवर मित्रांनो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे. बघा, वेबनाड सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे, पुलिकत सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे, चिल्का सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे, लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे, सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे. तर उलर सरोवर, दाल सरोवर आणि कोलेर सरोवर ही सरोवर मित्रांनो गोड्या पाण्याची सरोवर असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे भारतामध्ये
तसा जर आपण विचार करायला गेलो तर भारतामध्ये एकूण किती सरोवर आहेत, तर एकूण 8 सरोवर आहेत आणि या 8 सरोवरापैकी 5 सरोवरे खाऱ्या पाण्याची आहेत, तर 3 सरोवरे ही गोड्या पाणी असलेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो. तर भारताच्या शेजारी तिबेट आहे आणि या तिबेटमध्ये राकस सरोवर हे देखील महत्वाचं मित्रांनो आहे. अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण या राकस सरोवरामध्ये सतलज नदीचा उगम होतो. सतलज आणि राकस सरोवराच्या जवळच सिंधू नदीचा उगम होतो. त्यामुळं हे सरोवर देखील आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर राकस सरोवराच्या जवळच हे मान सरोवर आहे आणि या मान सरोवरातून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. ही अरुणाचल प्रदेशमधून आसाममध्ये येते, आसाममधून ती पुन्हा बांगलादेशातून बंगालच्या उपसागराला मिळते. मित्रांनो, आपल्याला ही सरोवर देखील अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. अशाच पद्धतीनं नवनवीन भौगोलिक माहिती घेण्यासाठी प्राकृतिक आणि सांस्कृतिक भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी जिओ मराठी, ज्योग्राफी मराठी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.